हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. लास्ट व्हिडिओमध्ये आपण जर्मिनेशन ही प्रोसेस डिटेल लर्न केली. कालच्या व्हिडिओमध्ये जर्मिनेशन म्हणजे नेमकं काय, जर्मिनेशनची प्रोसेस कशा प्रकारे घडते अँड जे मोनोकोटिलिडॉनस सीड्स आहेत आणि डायकोटिलिडॉनस सीड्स आहेत तर यांच्यामध्ये सीड टू सीडलिंग ही प्रोसेस कशा प्रकारे घडून येते किंवा जर्मिनेशनची प्रोसेस कशा प्रकारे घडून येते हे लास्ट व्हिडिओमध्ये आपण डिटेल लर्न केलं. आपण त्याच्यामध्ये डायग्राम देखील बघितल्या होत्या तुमच्या बुक मधल्या की मोनोकोटिलिडॉनस प्लांट्स मधून कशा प्रकारे एक छोटंसं रोपटं तयार होतं आणि त्या छोट्याशा रोपट्यापासून कशा प्रकारे झाड निर्माण होतं. त्याच प्रकारे डायकोटिलिडॉनस जे प्लांट्स आहेत तर त्याच्यामध्येही आपण लर्न केलं की कशा प्रकारे त्या छोट्याशा डायकोटिलिडॉनस बी पासनं सीड पासनं एक सीडलिंग तयार होतं आणि त्या सीडलिंग पासनं मग एक मोठं ट्री तयार होतं. याच्यासाठी एक्झाम्पल्स घेतले होते आपण. मोनोकोटिलिडॉनस साठी मेथचं जे सीड आहे म्हणजे मक्याचं जे बी आहे ते घेतलं होतं आणि डायकोटिलिडॉनस साठी आपण सोयाबीनचं जे बी आहे तर ते आपण बघितलं होतं. म्हणजेच या दोन बीजच्या माध्यमातून या दोन बियांच्या माध्यमातून सीड्सच्या माध्यमातून आपण जे जर्मिनेशनची प्रोसेस प्लांट्स मध्ये घडून येते, उगवण्याची जी प्रोसेस आहे किंवा सीड इंटू सीडलिंग ही जी प्रोसेस आहे तर ही आपण बघितली होती. अँड टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट द डिस्पर्सल ऑफ सीड्स. डिस्पर्सल ऑफ सीड्स. मग आता नेमकं डिस्पर्सल म्हणजे काय होते तर जसं की आपण सांगितलं की सीड पासून एका सीड पासून आपण सीडलिंग तयार करू शकतो, एक रोपटं तयार करू शकतो, एक प्लांट तयार करू शकतो. ओके, मग आता जसं आपण सांगितलं की जर आपल्याला सीड पासून प्लांट तयार करायचं असेल तर ते सीड पहिले आपल्याला लावावं लागेल जमिनीमध्ये. आंब्याचं झाड तसंच येईल का तर त्या आंब्याची आपल्याला कोई लावावी लागेल. मँगोची जी सीड आहे तर मँगोचं सीड आपल्याला जमिनीमध्ये रुजवावं लागेल तेव्हा आपण त्या मँगोच्या सीड्स पासून एक सीडलिंग नंतर एक मोठं जे मँगोचं ट्री आहे ते तयार करू शकू. म्हणजेच मग हे जे सीड आहे तर हे सीड लावणं गरजेचं आहे. ते आपोआप लागणं किंवा मग बऱ्याचदा त्याचे मीडियम्स असतात, वेगवेगळ्या एजंट्सच्या माध्यमातून ते जातात. जसे की आता आपण खाल्ला आंबा आणि बी असं सहज फेकून दिलं आणि त्याच्यावर माती पडल्या गेली किंवा ते रुजल्या गेलं तर त्याच्यापासून लगेच झाड येतं. कुठे आपण बिया घेतल्या आणि सहजच टाकून दिल्या एखाद्या उघड्यावर वगैरे तर तिथे देखील त्याच्यापासून येतात. म्हणजेच मग हे जे बीज आहे तर हे लावणं किंवा मग लावण्याची जी प्रोसेस आहे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली घडून येते आपल्याकडून, आपल्या मार्फत किंवा जे डिफरंट एजंट्स आहेत त्यांच्या मार्फत डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली घडून येते आणि नंतरच ते बीजचं काय केलं जाते, रोपण केलं जाते किंवा रुजवले जाते आणि मग नंतर त्याच्यापासून सीडलिंग तयार होते. मग ही जी प्रोसेस आहे तर ही जी सीड लागण्याची जी प्रोसेस आहे किंवा सीड्सचा हा जो प्रसार आहे तर त्यालाच म्हटलं जाते डिस्पर्सल ऑफ सीड्स. डिस्पर्सल मीन्स होते प्रसार. डिस्पर्सल मीन्स काय होते, प्रसार. म्हणजेच बीज प्रसार. डिस्पर्सल ऑफ सीड्स. सीड्स मीन्स काय होते, बीज आणि डिस्पर्सल मीन्स होते प्रसार म्हणजेच बीज प्रसार, बियांचा प्रसार. मग या बियांचा प्रसार कशा प्रकारे होतो किंवा मग डिस्पर्सल ऑफ सीड्स म्हणजे नेमकं काय बघा. Dispersal of seeds is the process of scattering seeds over long distance. आता dispersal of seeds म्हणजे बीज प्रसार ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्याच्यामध्ये स्कॅटरिंग ऑफ सीड्स हे पसरले जातात. स्कॅटरिंग मीन्स काय होते, पसरणे. सीड्स हे पसरले जातात ओव्हर लॉंग डिस्टन्स. दूर अंतरावर सीड्स हे काय होतात, पसरले जातात. दूर अंतरावर बिया पसरण्याची जी क्रिया आहे किंवा पसरण्याची जी प्रक्रिया आहे तर त्यालाच आपण डिस्पर्सल ऑफ सीड्स असं म्हणतो, म्हणजेच बीज प्रसार असं म्हणतो. बिया दूरवर पसरण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण म्हणणार बीज प्रसार किंवा डिस्पर्सल ऑफ सीड्स. मग हे जे डिस्पर्सल ऑफ सीड्स आहे हे डिफरंट माध्यमातून होतं आणि म्हणूनच मग ज्या ज्या माध्यमातून होतं त्यांना आपण एजंट्स असं म्हटलेलं आहे की डिफरंट माध्यमांच्या साह्याने हे जे बीज प्रसार आहे तर हे होऊ शकतं. म्हणूनच मग ज्या माध्यमांच्या साह्याने होतं त्या माध्यमांना आपण एजंट्स म्हटलेलं आहे.
जसं की एखादी वस्तू आपल्याला खरेदी करायची असेल तर आपण एजंट्स थ्रू जातो, की त्या एजंट्सचं एखादा प्लॉट घ्यायचं असेल, एखादं घर घ्यायचं असेल तर आपण एजंट्सच्या थ्रू जातो, की एखादा एजंट असेल जो त्याचा विक्री करत असेल तर त्याच्या माध्यमातून आपण ते विकत घेतो. मग त्याच प्रकारे हा जो बियांचा प्रसार आहे तर हा डिफरंट एजंट्सच्या माध्यमातून होतो. मग ते डिफरंट एजंट्स कुठले कुठले आहेत ते बघूया. एजंट्स ऑफ सीड डिस्पर्सल, फर्स्ट दिलेले आपल्याला वाइंड म्हणजेच हवा किंवा वायूच्या मार्फत प्रसार. त्याच्यानंतर सेकंड दिलेले आपल्याला वॉटर, पाण्याच्या मार्फत बियांचा प्रसार होतो, पाण्याच्या मार्फत बीजांचा प्रसार होतो. त्याच्यानंतर ऍनिमल्स, की बरेचसे ऍनिमल्स काय करतात की फ्रुट्स खातात आणि त्याच्या बिया इकडे तिकडे फेकून देतात, किंवा कधी कधी त्यांच्या विष्ठेमार्फत देखील जशाला तशाच बिया पडतात आणि मग तिथे त्या बियांपासून झाड उगवते. मग हे झालं ऍनिमल्सच्या माध्यमातून सीड डिस्पर्सल ऑफ सीड. आणि इथे दिलेले आपण एक्सप्लोजन मध्ये काही असे वनस्पती असतात किंवा काही असे प्लांट्स असतात की ज्यांच्या शेंगा असतात तर त्या शेंगा बर्स्ट होतात, म्हणजे त्यांच्यामध्ये एक्सप्लोजन होतं, बर्स्ट होतात आणि मग त्यांचे सीड्स खाली पडतात. आणि ते एक्सप्लोजन झाल्याच्या नंतर ते सीड्स खाली पडल्याच्या नंतर त्या सीड्स पासून परत त्यांची झाडे तयार होतात किंवा त्याचे प्लांट्स तयार होतात. मग हे झाले एजंट्स. आता याच्यामधला एक एक एजंट आपल्याला डिटेल लर्न करायचा आहे. बघा, मग याच्यामध्ये बघा फर्स्ट दिलेला आहे आपल्याला विंड, डिस्पर्सल बाय विंड. हा पार्ट आपल्याला लर्न करायचा आहे, डिस्पर्सल ऑफ सीड्स बाय विंड, बाय वाइंड. ओके, विंड किंवा वाइंड काही म्हणू शकता तुम्ही त्याला. वाइंड मीन्स काय होते, हवा. हवेमार्फत जो बीज प्रसार होतो तो आपल्याला बघायचा आहे. मग फर्स्ट बघा काय दिलेला आहे, सीड्स डिस्पर्स बाय वाइंड are small and light. Some are hairy like cotton seeds and dandelion. Seeds of drumstick and Indian elm have thin papery wings that float in the air. आता हवेच्या मार्फत जे आपण बियांचा प्रसार होतो तर ते ज्या बिया असतात किंवा ते जे सीड्स असतात ते अगदी लाईट इन वेट असतात, म्हणजे त्यांचं जे वजन असते ते अगदी लाईट असते, लाईट इन वेट असतात ते, आणि ते हवेमध्ये तरंगू शकतात आणि छोटे असतात. ते लाईट इन वेट असल्यामुळे हवेमध्ये ते वाहून जाऊ शकतात किंवा हवेमध्ये ते डिस्पर्सल होऊ शकतात. सम आर हेअरी लाईक कॉटन सीड्स, कॉटन सीड्स सारखे. कॉटनचं जर सीड बघितलं आपण, कापसाचं जर बी बघितलं आपण, असते ना आपल्या घरी वाती करताना आई त्याचं बी काढून टाकते बाहेर, ते बघा तुम्ही. ते जे सीड्स असतात कॉटनच्या मधले, तर ते जे सीड्स असतात तर ते हेअरी असतात, म्हणजे त्यांना हेअर्स असतात थोडे थोडे. आणि डॅन्डेलियनचे जे सीड्स असतात ते देखील कॉटनच्या सीड्स सारखेच असतात. मग हे सीड्स हवेमध्ये इझिली फ्लोट होऊ शकतात आणि इझिली एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. सीड्स ऑफ ड्रमस्टिक, आपल्याकडे जे शेवग्याच्या शेंगा असतात तर त्याचे जे सीड्स असतात. अँड इंडियन एल्म हॅव थिन पेपरी विंग्स. आता हे जे शेंगांचे किंवा याचे जे सीड्स आहेत तर त्यांना थिन पेपरी विंग्स असतात, म्हणजे पेपरी विंग्स असल्यासारखे, पेपरी पंख असल्यासारखे छोटेसे पातळ असे पंख असल्यासारखे असतात. अँड दॅट फ्लोट इन द एअर, की ज्याच्यामुळे ते काय होऊ शकतात, एअरमध्ये फ्लोट होऊ शकतात आणि फ्लोट होत होत एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. म्हणजेच आता बघा, कॉटनचं जर सीड आपण घेतलं तर कॉटनचं जे सीड आहे ते लाईट इन वेट आहे आणि हेअरी आहे. मग हे जे हेअरी लाईक स्ट्रक्चर असते तर ते हवेने इथून तिथपर्यंत उडून जाऊ शकते. मग हवेची जर झुळूक आली, वाऱ्याची जर झुळूक आली तर त्याच्यासोबत हे जे कॉटनचे सीड्स आहेत हे अल्लादी उडत उडत दूरवर पडतात आणि जिथे पडले जातात त्याच ठिकाणी कॉटनचं प्लांट तयार होतं, झाड तयार होतं कॉटनचं. आणि मग कापसाचं जे झाड आहे किंवा कापसाचं जे प्लांट आहे तर ते तयार होतं आणि मग परत आपल्याला त्याच्यापासून कापूस वगैरे मिळतो. मग अशा प्रकारे हवेच्या मार्फत या सीड्सचं डिस्पर्सल होतं. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी हे सीड्स वाहून नेले जातात या माध्यमांच्या साह्याने. म्हणूनच यांना आपण एजंट ऑफ सीड डिस्पर्सल असं म्हणतो. सीड्स डिस्पर्सल मीन्स बीजप्रसार, बीजप्रसारांची माध्यमे. आणि वाइंड्सच्या माध्यमातून जे लाईट इन वेट सीड्स आहेत ते वाहून नेले जातात, त्यांचं फ्लोटिंग होतं हवेमध्ये आणि मग ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातात आणि तिथे रुजल्या जातात, त्याच्यापासून त्याचे प्लांट्स तयार होतात. नेक्स्ट बघूयात आपण सीड डिस्पर्सल बाय वॉटर. सीड डिस्पर्सल बाय वॉटर, पाण्याच्या माध्यमातून बीज प्रसार.
पाण्याच्या माध्यमातून कशा प्रकारे बीज प्रसार होते ते बघूयात आपण. बघा आता, प्लांट्स दॅट ग्रो नियर ऑर इन वॉटर बॉडीज डिस्पर्स देअर सीड्स थ्रू वॉटर. आता वॉटरच्या मार्फत कोणत्या बियांचा प्रसार होतो बघा, की ज्या पण वॉटर बॉडीज आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये वॉटर रिझर्व्हियर्स ज्याला आपण म्हणतो, पाण्याचे साठे असणारे, जसे की लेक आहे, नदी आहे, समुद्र आहेत, नाले आहेत, झरे आहेत किंवा वेल्स आहेत. तर हे जे वॉटर रिझर्व्हियर्स असतात, नदी आहे, तर नदीच्या शेजारी किंवा नदीच्या काठालगत काही प्लांट्स असतात बघा. मॅक्झिमम नारळाची झाडे हे ते आपल्याला त्या समुद्राच्या किनाऱ्यावर किंवा मग नदीच्या किनाऱ्यावर आपल्याला बघायला मिळतात. मग काही असे स्पेसिफिक प्लांट्स असतात की जे आपल्याला नदीच्या किनाऱ्यावर किंवा ह्या ज्या वॉटर बॉडीज आहेत तर त्यांच्या किनाऱ्यावर आपल्याला बघायला मिळतात. त्याच प्रकारे काही जे ॲक्वॅटिक प्लांट्स आहेत, म्हणजे पाण्यात राहणाऱ्या ज्या वनस्पती आहेत किंवा जलीय वनस्पती ज्यांना आपण म्हणतो, पाण्यामध्ये उगवणाऱ्या ज्या वनस्पती आहेत तर त्या पाण्यामध्येच असतात. मग त्यांचे जे सीड्स आहेत, जसे की आता लोटस आहे किंवा अदर जे जलपर्णी वगैरे अशा ज्या वनस्पती आहेत, तर त्यांचे जे बीज आहेत, त्यांचे जे सीड्स आहेत ते पाण्यामार्फत वाहून नेले जातात. म्हणजे पाण्याचा जो प्रवाह असतो त्या पाण्याच्या प्रवाहासोबत त्यांचे जे बीज आहेत तर ते वाहून नेले जातात आणि मग ज्या ठिकाणी दूरवर ते सीड्स पडतात तर त्या ठिकाणी त्या सीड पासून त्यांचं प्लांट तयार होते. मॅक्झिमम नारळाची झाडे हे आपल्याला समुद्रकिनारी किंवा रिव्हर्स, स्ट्रीम्स यांच्या किनाऱ्यावर आपल्याला बघायला मिळतात. द सीड्स फ्लोट्स ऑन स्ट्रीम्स, रिव्हर्स अँड पॉन्ड्स अँड आर कॅरीड टू डिस्टन्स प्लेसेस. स्ट्रीम्स म्हणजे ओढे, रिव्हर्स, पॉन्ड्स जे लेक आहेत ते, तर त्या ठिकाणी हे जे सीड्स आहेत तर हे वाहून नेले जातात डिस्टन्स प्लेसेसवर, दूर अंतरावर ते वाहून नेले जातात. For example, coconut have a light and fibrous covering because of which they float on water and are carried to far off lands. मग काय आहे की जसं आता मॅक्झिमम आपण सांगितलं की आपण कोकोनट जे ट्रीज आहेत किंवा नारळाची जी झाडं आहेत तर ती मॅक्झिमम आपल्याला वॉटर बॉडीच्या शेजारी बघायला मिळतात किंवा वॉटर बॉडीच्या आहेत तर त्यांच्या किनाऱ्यावर बघायला मिळतात. तर ह्याचे जे फ्रूट असतात, म्हणजे जे नारळ असतात, तर त्याच्या वरतीचं जे कव्हरिंग आहे तर ते फायब्रस कव्हरिंग असतं आणि लाईट कव्हरिंग असतं. तर लाईट अँड फायब्रस कव्हरिंगमुळे काय होतं, दे इझिली फ्लोट ऑन वॉटर. ते काय होते, पाण्यावर इझिली तरंगू शकतात आणि पाण्यावर इझिली तरंगू शकल्यामुळे ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी इझिली पाण्यामार्फत जाऊ शकतात. पाण्यासोबत ते वाहून जाऊ शकतात एका ठिकाणावरून, एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवर, आणि दूर अंतरावर जाऊन मग ज्या ठिकाणी लँडवर ते पडतील त्या ठिकाणी त्याचं काय तयार होते, मग प्लांट तयार होते, कोकोनट ट्री तयार होते. मग अशा प्रकारे हे झालं सीड डिस्पर्सल बाय वॉटर, की वॉटरच्या माध्यमातून सीड्सचं कशा प्रकारे डिस्पर्सल होते. अजूनही काही एजंट्स आपले बाकी आहेत, परंतु ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. थँक्यू.